किल्ला 1648 साली शिवाजी महाराजांचे सरदार नारो मुकुंद यांनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर महाराजांनी याची राजधानीसाठी पाहणी केली होती. तर रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं, म्हणून महाराजांनी रायगड केलं. इथे म्हणजे भोर संस्थानिकांची कुलदेवता भोराई देवी, इथे भोराई देवीचंही मंदिर आहे. इथे नवरात्र उत्सव मोठा असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी 10 दिवस येणाऱ्या लोकांना तो राजवाडा तिथे महाप्रसाद असतो. इथे मंदिरात भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात आणि ही देवी नवसाला पावते आणि या देवीची उर्दुशीने स्थापन केलेली आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ काढला. त्यानंतर त्यांचा औरंगजेबाचा बनकर मुलगा अकबर याला खाली पाच्छपूर गावात ठेवलं होतं आणि दुसऱ्यांदा जेव्हा कटक कारस्थान झालं संभाजी महाराजांचं, ते इथे झालेलं होतं आणि मग त्यांना काही यांना ह्या टकमुक टकावरनं शिक्षा करण्यात, काही खाली गाव आहेत कुरावले, औंढे, परळी, इथं हत्तीच्या पायी दिले. त्यानंतर इथे येणाऱ्या लोकांना सुधागडावरती जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही इथे करतो. आमचा नंबर आहे 84 59 16 65 89. दुसरा आहे 92 73 36 92 17 आणि तिसरा 80 10 55 83 65. माझं नाव आहे संतोष खंडाळे. भोराई देवीची वंशपूर्ण पूजा आमच्याकडे असते. आताच पंडित आपल्या काकांनी तुम्हाला नंबर दिलेत, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, त्यांचा संवाद साधा. नंतर तुम्हाला जो व्यवस्था असेल आपली ते तुम्हाला जेवणाची राहण्याची व्यवस्था असेल ते तुम्हाला पूर्ण छानपैकी केळीच्या पानात जेवण आम्ही छानपैकी चुलीवरच्या केळीच्या पानात शाकाहारी जेवण गडावर देत असतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भोराई. छत्रपती शिवाजी महाराज की जय.